यानंतर महत्त्वाचा एक एपिसोड म्हणजे पुण्यात आर्य समाजाचे जे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती. 1875ला त्यांनी मुंबईमध्ये, तत्कालीन बॉम्बे ज्याला म्हटलं जायचं, तिथं आर्य समाजाची स्थापना केली होती. आणि त्यांचं जी काही लाईन होती अभ्यासाची त्यामध्ये मग वेद प्रमाण आहेत आणि जाती मानत नाहीत, हा त्यांचा एक महत्त्वाचा संदेश होता किंवा त्या आर्य समाजाचं तत्त्व होतं. तर हे जात मानत नाहीत तर मग हे व्यक्ती महत्त्वाची, याचं सगळं ही फुल्यांपर्यंत ही गोष्ट पोचलेली होती. आणि त्यांचं एक व्याख्यान पुण्यात ठेवलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाणार होती स्वामी दयानंद सरस्वती यांची. तर पुण्यातील काही लोकांनी अशी धमकी दिली की आम्ही ती मिरवणूक होऊ देणार नाही किंवा त्यावर हल्ला केला जाईल. तर मग ही बातमी फुल्यांपर्यंत पोहोचल्यावर फुले म्हणले ठीक आहे, तुम्ही मिरवणूक आयोजित करा, मी पुढे थांबतो, बघू कोण आडवं येते. आणि त्या पूर्ण मिरवणुकीमध्ये फुले अग्रभागी होते. तर ह्याचं महत्त्वाचं ह्यातनं संदेश काय आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही सार्वजनिक आयुष्यात वावरत असता, सार्वजनिक जीवनात तुम्ही समाजकारणात आहात, राजकारणात आहात, तर मसल पॉवर हा त्याचा महत्त्वाचा कन्सेंट आहे, म्हणजे त्याचा भाग आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. की तुम्ही चांगलं असणं आणि तुम्ही सामर्थ्यशाली असून चांगलं असणं यामध्ये फरक आहे. तुमच्याकडे सामर्थ्य नाही आणि तुम्ही चांगला आहात तर लोक फारसं ते सिरियसली घेणार नाही. म्हणजे की गांधीजींचं पण एक कोटेशन महत्त्वाचं आहे की कोई पहलवान ये नहीं के कोई कमज़ोर ये नहीं कह सकता कि उसने पहलवान को माफ़ किया, उसके लिए कमज़ोर का पहलवान बनना ज़रूरी है. तर तेच महत्त्वाचं आहे की तुम्ही चांगलं असणं पुरेसं नाही आहे, तुम्ही सामर्थ्यशाली असणं आणि चांगलं असणं ही त्याची सामर्थ्यशाली असणं ही पूर्वअट आहे. तर मग तुमच्या चांगल्या असण्याच्या जी काही कृती असतात त्याच्यामागे ते फोर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतो. तर तो फुल्यांच्या मागं अवेलेबल होता. आणि हे फक्त मसल पॉवर या अर्थानं नाही आहे. फुल्यांच्या एकूण चरित्राबद्दल सगळं सामाजिक क्षेत्रातली खूप त्यांची चर्चा केली जाते, परंतु फुले हे त्या काळातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जर समजा आत्ताच्यासारखी यादी करायची म्हणलं तर फुले त्या काळात हे मोठे श्रीमंत कंत्राटदार आहेत. बंड गार्डनचा बंड असेल किंवा कात्रजच्या बोगद्यातलं काही काम असेल किंवा इतर कुठलेही जे आहेत ते साधारणतः पीक पिरियडमध्ये त्यांच्याकडे 3,000 ते 4,000 लोक त्यांच्या कंपनीत कामाला होती, जे की त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स फुले घेत होते ब्रिटिश सरकारकडून जे आहेत ते. तर मग हे 4,000 खूप मोठी संख्या आहे, कारण तत्कालीन म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स द्यायचा झाला तर तेव्हा मुंबईची लोकसंख्या फक्त 9 लाख होती 1881 साली. आणि फुल्यांच्या कंपनीत 3,000 ते 4,000 लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला होती. किंवा महात्मा फुलेंना जेव्हा महात्मा ही पदवी दिली मुंबईमध्ये, वंडेकर आणि त्यांचे जे इतर सहकारी होते त्यांनी महात्मा ही पदवी दिली, तर त्या कार्यक्रमाला 3,000 लोक उपस्थित होते. तर तुम्हाला एक अंदाज येईल की 9 लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईतली 3,000 लोक एका ठिकाणी जमली होती महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली त्यावेळी. त्यामुळं अर्थ हा अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थ म्हणजे 4 पुरुषार्थ आहे, त्यातला अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष ज्याला म्हटलं जातं, त्यातली आर्थिक बाजू तुमची ताकदवान असणं हे ज्याला पब्लिक स्पेअरमध्ये काम करायचं आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बदलाच्या ज्या आहेत त्या तुम्ही अंगावर घेऊ शकता. जर अर्थकारणावर तुमची पकड नसेल तर मग तुमच्या इतर कुठलाही तुम्ही सामाजिक बदल घडवू इच्छिता किंवा राजकीय बदल घडवू इच्छिता तर त्याला फारसे काही ते टिकणार नाही आहे किंवा त्याला फारसं कोणी सिरियसली घेणार नाही. त्यामुळं तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा बऱ्याचदा म्हणजे तुम्ही आता समजा BBC मराठी किंवा इतर कुठलेही काय फॉलो करत असाल तर ते टाटा आणि फुले यांची तुलना असं बऱ्याचदा दिसतं की त्या काळातल्या टाटांच्या कंपनीचा टर्नओव्हर आणि महात्मा फुले यांच्या कंपनीचा टर्नओव्हर होतं साधारणतः समान असलेला तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा पब्लिक स्पेअरमध्ये वावरताय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला काही बदल करायचे आहेत, तुम्हाला राजकारणात काही बदल करायचे तर त्याची पूर्वअट हे आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे प्रचंड, आणि त्याचबरोबर मसल पॉवर पण असली पाहिजे. की जिथं गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा लावला जायचा त्या काळात फुलेंकडं 3,000 लोक कामाला होती, ही महत्त्वाची गोष्ट आहे. की ब्राह्मणेतर बहुजन समाजाला ती स्पेस उपलब्ध करून देणं, तेवढं भौतिक मटेरियल त्याचं जे आहे त्याला बेस लागणार. तुम्हाला जे काही तात्विकदृष्ट्या बदलायचं आहे त्याचा बेस मटेरियल असल्याशिवाय ते शक्य होणार नाही. तर हे फुलेंच्या चरित्रातली सगळ्यात मोठी शिकवण आहे असं मला वाटतं.